आपल्या घरामध्ये जे मीठ असते त्यामध्ये लक्ष्मी माता वास करत असते. त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी जर मिठाचे काही खास उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते आणि आपल्याला धनप्राप्ती देखील होते. तर थोडेसे मीठ काचेच्या वाटीमध्ये घेऊन त्यावर 5 लवंगा ठेवाव्यात आणि आपल्या घराच्या पूर्व भागामध्ये पूर्व दिशेला ही वाटी ठेवून द्यावी. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये तिचा अखंड वास राहतो. आता धनप्राप्तीसाठी अजून एक उपाय शुक्रवारी आपल्याला करायचा आहे. त्यासाठी 2 विड्याची पानं घेऊन त्यावरती खडे मीठ ठेवावे किंवा साधे मीठ ठेवावे. त्यावरती 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि असा हा पानाचा विडा घेऊन देवघरासमोर बसून आपल्याला महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सूक्तचा पाठ करायचा आहे किंवा ऐकायचे आहे. असे केल्याने देखील आपल्याला धनप्राप्ती होते.